काय विषय नाही. शेवटी शो ऑफ जिंकला. मी असं काय बोलतोय ह्याच्या मागचं सिम्पल रिझन आहे मित्रांनो. आजपर्यंत मी मार्केटची रियालिटी, मार्केटचा माइंडसेट, मार्केट नेमकं काय आहे म्हणजे एक डार्क रियालिटी मार्केटची देत होतो. परंतु डे बाय डे पूर्णपणे व्ह्यूज डाऊन होत आल्यात, लाईक्स पण डाऊन होत आल्यात. आणि मी बघतोय आजकाल सोशल मीडियावरती भाई जो फेक लाईफस्टाईल दाखवतोय, शो ऑफ करतोय, मोठमोठ्या डॉलर्स मध्ये, INR मध्ये प्रॉफिट दाखवतोय, ज्याच्याकडे गाडी बंगले दाखवतोय जे ऍक्च्युली त्याचे नाहीयेत. ठीक आहे, मी पुन्हा रियालिटी बोलतोय. त्याने फक्त एडिटिंग करून PNL शो केलेले एक्सनेसचे असतील, कदाचित धनचे पण असतील. ऑल ओव्हर जो काय आजपर्यंत शो ऑफ दाखवत आला, जो फेक लाईफ दाखवत आला, जो सगळ्यांना फसवत आला, तो जिंकून गेला. मार्केटची डार्क रियालिटी दाखवत गेलो आणि मी हारत आलो. काय विषय नाही, प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी नको होता, काय प्रॉब्लेम नाही. मला फेक लाईफस्टाईल वाले हवेत, फॉलो करा. एक दिवस पडाल, त्या दिवशी मी पण नाटवेल. त्यावेळी तुम्हाला समजेल भाई कोणतरी होता जो मार्केटची डार्क रियालिटी सांगत होता, दाखवत होता, आणि आपण त्याला चुकीचं समजलं. त्याला आपण सपोर्ट नाही केला, एका मराठी माणसाला सपोर्ट नाही केला. काही विषय नाही. एन्जॉय युअर लाईफ. व्हिडिओज मी उद्यापासून स्टॉप करतोय. कदाचित मला नाही माहिती मी आता पुन्हा व्हिडिओ अपलोड करीन न करीन, कारण भाई अपलोड करून थकलोय. रिझल्ट शून्य, पाहिजे तसा नाहीये. नो प्रॉब्लेम, वेळ प्रत्येकाची येते. एक ना एक दिवस तुम्हाला समजेल मी रिअल होतो आणि XYZ लोक फेक होते. मी त्यांना नाव ठेवत नाहीये, ते त्यांच्या पद्धतीने चाललेले आहेत. नो प्रॉब्लेम.